युवासेना तालुका प्रमुख अतिश गवळी यांच्या पुढाकारातून जुना पुणे हायवे क्रमांक 9 फोडून शेती हॉटेल टाकणाऱ्या सुनील हॉटेलवर कारवाईचा दणका। सविस्तर वृत्त असे की हायवे प्राधिकरण विभागाला स्थानिक ग्रामस्थांनी तक्रार देऊन देखील अधिकारी कारवाई करण्यास तयार नव्हते। स्थानिक तक्रारदारांनी युवासेना तालुका प्रमुख अतिश गवळी यांच्याकडे आपली तक्रार व्यथा मांडली। यावर युवासेना तालुका प्रमुखांनी लगेच हायवे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला। पुणे सोलापूर हायवेवर अतिक्रमण केल्याने अनेकांचे अपघात झाले आहेत, अनेक जण मयत झाले आहेत याची माहिती पुणे या विभागाचे हेड कदम यांना दिली। कदम यांनी स्थानिक अधिकारी पांडे यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले। या आदेशानुसार सोलापूर हायवे अधिकारी पांडे यांनी सोलापूर ग्रामीण पोलिसांना पत्र पाठवून अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली। त्याचबरोबर अतिक्रमणधारक अभिमान वाघमोडे व सुनील वाघमोडे यांना 7 दिवसाच्या आत अतिक्रमण न काढल्यास नोटीसही बजावली। अतिक्रमण न काढल्यास दिवसाला 500 रुपये प्रति स्क्वेअर मीटर दंडही आकारण्याचे लेखी आदेश दिला गेला। कित्येक वर्षांपासून लांबोटी येथील हायवेच्या जागेवर अतिक्रमण करून सामान्य लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या व्यावसायिकांना युवासेना तालुका प्रमुख अतिश गवळी यांच्या कार्यतत्परतेमुळे जबर दणका बसला आहे। यामुळे स्थानिक लोकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। नुसती कागदोपत्री कारवाई न करता बुलडोजर फिरवून अतिक्रमण उद्ध्वस्त न केल्यास युवासेना तालुका प्रमुख अतिश गवळी यांनी युवासेनेच्या वतीने अतिक्रमण काढण्यात येईल असा इशाराही यावेळी हायवे प्राधिकरणाच्या विभागाला दिला।